नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय इंग्रजी यामधील आपण नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, देअर फिमेल्स, देअर यंग वन्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड देअर साऊंड्स म्हणजे प्राणी व पक्ष्यांची नावे, त्यांची पिल्ले, त्यांच्या माद्या, त्यांची घरे आणि त्यांचा आवाज यावरील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि ही सगळी माहिती आपण या आधीच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये केलेली आहे, दिलेली आहे। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण इथे एक्सरसाइज बघणार आहोत। मग इथे पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेट ऑफ वर्ड्स। शब्दांचा योग्य संच निवडा। मंकी, कप आणि हुप्स आहे। मग बघा इथे चुकीचं दिलं आहे। मंकीचं पिल्लू काय असतं? इन्फंट आणि त्याचा आवाज असतो चॅटर किंवा हुप्स। मग इथे आवाज बरोबर आहे पण पिल्लू बरोबर आहे का नाही? मग हे चुकीची जोडी आपल्याला योग्य पाहिजे, म्हणजे तीनही योग्य पाहिजेत। कॅमलचं बघा पिल्लू असतं काल्फ, बरोबर आहे, त्याचा आवाज असतो ग्रंट, म्हणजे ही जोडी योग्य आहे। तसं आऊलच्या पिल्लाला आपण ऑलेट म्हणतो, बरोबर आहे, पण त्याचा आवाज मात्र इथे चुकीचा दिलाय, त्याचा आवाज असतो हुट्सचं, मग इथे ही सुद्धा योग्य जोडी नाही आहे। काऊचं पिल्लू असतं काल्फ, बरोबर आहे, पण काऊचा आवाज मूस असतो, MOOS मूस, मग इथे हे सुद्धा चुकीचं दिलेलं आहे। मग इथे योग्य जोडी म्हणजे तीनही योग्य आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया, विच साऊंड ऑफ द ॲनिमल इज इनकरेक्ट। कोणत्या प्राण्याचा आवाज चुकीचा आहे? मग बघा आपल्याला पहिला दिलाय ॲस म्हणजेच काय? डॉंकी, मग डॉंकीचा ब्रेज हा आवाज बरोबर आहे। हॉर्स घोड्याचा आवाज ने हे पण बरोबर आहे। तिसरा आहे क्रोचा आवाज आहे क्राउज, हे इथे चुकीचं आहे। स्पॅरो म्हणजे चिमणीचा चिप्स हा आवाज बरोबर आहे। मग इथे आपल्याला चुकीचा आवाज विचारले, कारण क्रोचा आवाज काव असतो। क्रो म्हणजे कावळा, मग कावळा कसा करतो? काव, म्हणून ते चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, बघा इथे आपल्याला चित्रातील प्राणी कसा आवाज करतो हे सांगायचं आहे, म्हणजेच काय? व्हॉट साऊंड डज द ॲनिमल इन द पिक्चर मेक। बघा पिक्चरमध्ये स्नेक किंवा कोब्रा म्हणू शकतो आपण, मग त्याचा आवाज कसा असतो? हिस असतो, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कारण ग्रंट हा कॅमलचा आवाज आहे, चिर्प हा स्पॅरोचा आवाज आहे आणि क्राय हे बाळ रडतं, म्हणून इथे उत्तर आहे हिस। पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज द यंग वन्स ऑफ अ काऊ कॉल्ड। आता गाईच्या पिल्ल्याला काय म्हणतात? मग आपल्याला माहिती आहे कप म्हणजे काय? टायगर, लायन आणि वुल्फ यांच्या पिल्लाला आपण कप म्हणतो। आणि काल्फ हे आपण एलिफंटच्या, काऊच्या आणि ऑक्सच्या पिल्लाला आपण काल्फ म्हणतो। मग गाईच्या पिल्लाला सुद्धा आपण काय म्हणतो? काल्फ म्हणतो। लॅम्ब म्हणजे मेंढीचं पिल्लू, शीप, किड म्हणजे शेळीचं पिल्लू, गोट। मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, डॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ द टायगर। मग टायगर कुठे राहतो? तर आपल्याला माहिती आहे टायगर गुहेमध्ये राहतो, वाघ गुहेमध्ये राहतो, त्याला आपण डेन म्हणतो। पुढचा प्रश्न बघूया, हॉर्स लिव्स इन अ स्टेबल, रॅबिट लिव्स इन अ। आता बघा हच, रॅबिट कुठे राहतो? हचमध्ये राहतो, म्हणून इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1, कारण बघा केनलमध्ये डॉग राहतो, फोल्डमध्ये गोट किंवा केनलमध्ये डॉग राहतो, फोल्डमध्ये गोट आणि शीप राहते आणि स्टायमध्ये पिग राहतो म्हणजे डुक्कर। मग ससा कुठे राहतो? तर ससा राहतो हचमध्ये, म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे। पुढचा प्रश्न, द यंग वन्स ऑफ अ डॉग इज कॉल्ड। मग बघा द यंग वन्स ऑफ अ डॉग इज कॉल्ड पपी, ऑप्शन नंबर 3, कारण कब हे कुणाचं असतं? लायन, टायगर, वुल्फ। किड हे गोटचं असतं म्हणजे शेळीचं पिल्लू, आणि कोल्ट हे हॉर्सचं पिल्लू असतं, म्हणून इथं आन्सर आहे पपी। पुढचा प्रश्न, व्हॉट साऊंड
डज अ हेन मेक? आता कोंबडीने केलेला आवाज कोणता? मग बघा, क्रॉक हा आवाज फ्रॉगचा आहे. कॅकल हा आवाज हेनचा आहे. म्हणजे आपल्याला हेनचंच विचारलं, मग हेनचा आवाज आहे कॅकल. आणि कू हा आवाज काऊचा आहे, म्हणजे गाईचा आवाज आहे. आणि क्वॅक हा डकचा आवाज आहे. म्हणून आपलं या क्वेश्चनचं आन्सर आहे हेन, कॅकल, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच इज द करेक्ट पेअर ऑफ वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन? दिलेल्या पर्यायापैकी योग्य जोडी कोणती? आता बघा इथे हेन कूप हे बरोबर आहे, कारण हेन कूपमध्येच राहते, हे राहण्याचं ठिकाण आहे, म्हणजे कोंबडी खुराड्यामध्ये राहते, बरोबर आहे. लायन स्टाय हे चुकीचं आहे, कारण लायन डेन किंवा केवमध्ये राहतो, म्हणजे गुहेत राहतो, आणि स्टायमध्ये पिग राहतो. ईगल कोट हे चुकीचं आहे, कारण ईगलच्या घराला आयरी म्हणतात. हॉर्स इथे स्टेबल पाहिजे होतं, म्हणजे हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. मग बघा इथे योग्य जोडी विचारले, म्हणून इथे योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 1 हेन कूप. नेक्स्ट क्वेश्चन, जस्ट ॲज अ लायन लिव्ह इन अ केव द पिग लिव्स इन अ. सिंह जसा गुहेत राहतो तसा डुक्कर कुठे राहतो? तर आपल्याला मगाशी सांगितलं, केनलमध्ये डॉग राहतो, शेडमध्ये कोण राहतं? तर शेडमध्ये काऊ आणि ऑक्स राहतात, आणि केवमध्ये लायन टायगर राहतात, आणि स्टायमध्ये पिग राहतो. मग आपल्याला इथे पिगचं विचारलं, मग पिगचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 स्टाय. पिग म्हणजे डुक्कर स्टायमध्ये राहतो. पुढचा प्रश्न बघा, द फिमेल ऑफ अ डॉग इज कॉल्ड. आता बघा, द फिमेल ऑफ डॉग म्हणजे कुत्र्याच्या मादीला काय म्हणतात? मग इथे आपलं उत्तर आहे बीच, ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द गिवन साऊंड ऑफ ॲनिमल इज करेक्ट? खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या आवाजापैकी कोणता आवाज बरोबर आहे? मग बघा, फ्लाय क्राईज, हॉर्स बार्क चुकीचे, हे पण चुकीचे आहे. गोट ब्लिंड्स बरोबर आहे हे. फ्रॉग कॅकल्स हे पण चुकीचे आहे. मग इथे योग्य जोडी आहे गोट ब्लिड्स. पुढचा प्रश्न बघूया, वेअर डज अ बुल लिव्ह? बैलाचे राहण्याचे ठिकाण कोणते? मग आपल्याला माहिती आहे काऊ आणि बैल म्हणजे ऑक्स कुठे राहतात? तर शेडमध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, द क्राय साऊंड ऑफ अ टायगर इज कॉल्ड. वाघाच्या ओरडण्याला काय म्हणतात? मग आपल्याला माहिती आहे रोअर. वाघाच्या ओरडण्याला आपण काय म्हणतो? रोअर, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द यंग वन ऑफ अ हॉर्स कॉल्ड? घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? मग आपल्याला माहिती आहे घोड्याच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? कोल्ट. कारण काल्फ हे काऊचं पिल्लू, कब लायन टायगर, पप म्हणजे पपी डॉगचं. मग इथे आहे कोल्ट. पुढचा प्रश्न बघूया, विच ऑफ द गिवन पेअर्स ऑफ वर्ड्स इज करेक्ट? एलिफंट कब चुकीचे, कॅट किटन बघा प्राणी आणि त्यांची पिल्ले आहेत, मग कॅट किटन हे बरोबर आहे. फॉक्स किड चुकीचे आहे. वुल्फ फाऊंड पण चुकीचे आहे. पुढचा प्रश्न बघूया, रिडल टाइम. आय एम अ बर्ड, आय फ्लाय हाय इन द स्काय, आय हॅव शार्प आईज, व्हॉट इज माय यंग वन इज कॉल्ड? मग आता बघा आकाशामध्ये उंच भरारी मारणारा पक्षी आहे ईगल, आणि त्याच्या पिल्लाचं नाव आहे ईगलेट. यंग वन्स विचारले म्हणजे पिल्लू, ईगल, ईगलेट. पुढचा प्रश्न बघूया, विच ऑफ द ॲनिमल ईट मीट? दाखवलेल्या प्राण्यांपैकी कोणता प्राणी मांस खातो? मग आपल्याला माहिती आहे डिअर नाही खात, काऊ पण नाही, आणि हॉर्स पण नाही. मग कोण? बिबटे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, डॉट डॉट इज अ साऊंड मेड बाय द माऊस. उंदराचा आवाज कोणता आहे? मग बघा उंदराचा आवाज कसा असतो? स्क्विक स्क्विक. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, द यंग वन ऑफ गोट इज कॉल्ड. बकरीच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? कीड म्हणतो.
पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, या पद्धतीने आपण या एक्सरसाइजमधले पहिले 20 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. पुढचे 20 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.